कामगार मित्रांनो, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी बातमी आहे. कामगार मित्रांसाठी बंपर लॉटरी आहे. आज बांधकाम कामगार मंडळाने बांधकाम कामगारांसाठी 5 नवीन योजनांचं या ठिकाणी मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आणि बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न या जी आर मध्ये सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बांधकाम कामगारांची हा जी आर पाहिल्यानंतर बंपर लॉटरी लागणार आहे. आज दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी बांधकाम कामगार मंडळाने हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये यांनी विषय दिलेला आहे की आज 14 डिसेंबर 2025 रोजी शासनाने बांधकाम कामगारांच्या 5 मागण्या पूर्ण केल्या आहेत आणि बांधकाम कामगारांना नवीन 5 योजनेचा लाभ मिळणार असं बांधकाम कामगार मंडळाने आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत की या जे 5 नवीन मागण्या आहेत या मागण्या कोणाकोणाला मिळणार आहेत. आता बांधकाम कामगार मंडळाने प्रस्तावनामध्ये पात्रता आणि अपात्रता सांगितलेली आहे. कामगार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी बंपर लॉटरी आहे, त्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगाराने आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे की जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यापासून कुठे दूर जाणार नाही, हरवणार नाही. आणि या 5 मागण्यांबद्दलची पुढे काही अपडेट आली तर ती सगळी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. आणि या जी आर ची डाउनलोड लिंक देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ते कसं डाउनलोड करायचं. आता बांधकाम कामगार योजनेसाठी खालील प्रकारचे कामगार पात्र आहे, म्हणजे जे नवीन 5 मागण्या आलेल्या आहेत याच्यासाठी खालील प्रकारचे जे बांधकाम कामगार असतील ते याच्यासाठी पात्र असतील. पहिलं म्हणजे राज्यातील बांधकाम कामगार उद्योगात नियमित किंवा सत्रानिहाय काम करणारे कामगार यासाठी पात्र ठरतील. त्यानंतर कामगार ज्यांचे उत्पन्न बांधकाम कामगारावरूनच आहे असे बांधकाम कामगार या 5 मागण्यांसाठी पात्र ठरतील. त्यानंतर कामगार ज्यांनी बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केलेली आहे आणि त्यांच्याकडे कामगार योजनेचं स्मार्ट कार्ड देखील आहे, त्यांच्याकडे जर पुस्तक असेल तर त्यांना ते पुस्तकापासून स्मार्ट कार्ड करून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आता सगळ्या गोष्टी कार्ड वरतीच होणार आहे. आणि त्यानंतर अपात्रता देखील सांगितलेली आहे की कोणते बांधकाम कामगार यासाठी अपात्र असतील. यामध्ये ज्यांचे उत्पन्न मुख्य इतर उद्योगातून आहे, म्हणजे जे बांधकाम कामगार आहे त्यांचे काही दुसरे उद्योगधंदे असतील तर ते या योजनेसाठी अपात्र ठरतील. त्यानंतर कामगार ज्यांचे वय 18 वर्षाखाली किंवा 60 वर्षाखाली आहे असे बांधकाम कामगार योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. त्यानंतर ज्यांनी आधीच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, म्हणजे त्याच्या 5 मागण्या आहेत, या 5 मागण्यांपैकी जर तुम्ही एखादा योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही, बाकी उरलेल्या 4 योजनेचा लाभ मिळेल. त्यामुळे कामगारांनी संपूर्ण शासन निर्णय पाहून जा, यामध्ये कोणकोणत्या 5 मागण्या आहेत. जर तुम्हाला एकही योजनेचा लाभ घेता आला तर नक्कीच घ्या. आता मागण्या व शासन निर्णय या पेज पासून चालू होतोय. हा शासन निर्णय डाउनलोड कसा करायचा हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. आपलं टेलिग्राम चॅनल आहे झकास या नावाने, तुम्ही या टेलिग्राम चॅनल वरती जा, त्यावरती मी आताच हा शासन निर्णय अपलोड केलेला असेल. आणि जर तुम्हाला सापडला नाही तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा की आम्हाला शासन निर्णय सापडला नाही, मी पर्सनली तुम्हाला टेलिग्राम वरती तो शासन निर्णय शेअर करून टाकेल. आता बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना या 5 मागण्यांमध्ये पहिली महत्वाची आणि अत्यंत कामगारांना आवडणारी ही योजना ठरलेली आहे. यामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत वर्ष 2025-26 साठी स्कॉलरशिप फॉर्म भरणं 16 जुलै 2025 पासून सुरू झाला आहे आणि अनेक कामगारांना योजनेअंतर्गत स्कॉलरशिपचा लाभ मिळालेला आहे. ज्या कामगारांनी अजूनही फॉर्म भरलेले नाही त्यांच्यासाठी वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे, त्यामुळे ते ऑनलाईन फॉर्म भरून स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच कामगार मित्रांनो, जर तुम्हाला माहिती नसेल की बांधकाम कामगार स्कॉलरशिपचा फॉर्म केव्हा भरायचा तर ते देखील आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवरती सांगत असतो. मी तुम्हाला जून महिन्यापासून ही जे नवीन अपडेट आहे की फॉर्म केव्हा भरायला सुरुवात होणार आहे, केव्हा संपणार आहे ते सांगत आलोय. आणि तरी देखील तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर 16 जुलै पासून चालू झालेला आहे आणि 31 मार्च ही शेवटची तारीख असणार आहे फॉर्म भरण्याची. त्यामुळे प्रत्येकाने फॉर्म भरून घ्या. अनेक कामगारांनी स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यानंतर दुसरी मागणी आहे ती म्हणजे बांधकाम कामगार आरो योजना, ज्याला तुम्ही वॉटर प्युरिफायर किंवा वस्तू संच योजना देखील म्हणत आहात. सध्या ती संच योजनेची खूप ट्रेंडिंगला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10 वस्तू दिल्या जात आहे, ज्यामध्ये चटई असेल, धान्य ठेवण्यासाठी कोटी असेल, साखर ठेवण्यासाठी डबा असेल, वॉटर प्युरिफायर असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 10 वस्तू कामगारांना त्या सेट मध्ये मिळत आहेत. हा सेट भरण्याचं या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. फॉर्म भरण्यासाठी जी वेबसाईट आहे ती काही दिवसांसाठी बंद होती, पण ती आता पुन्हा चालू झाली आहे की नाही ते आपण पाहूया. आता ज्या कामगारांनी फॉर्म भरले आहेत त्यांना वस्तू संच वाटप सुरू केले गेले आहेत, म्हणजे ज्या कामगारांनी या वस्तू संच योजनेसाठी फॉर्म भरले होते अशा कामगारांना संच वाटप चालू झालेलं आहे. आणि ज्या कामगारांनी फॉर्म भरलेले नाही त्यांच्यासाठी वेबसाईट या ठिकाणी आता पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे, त्यामुळे ते ऑनलाईन फॉर्म भरून लाभ घेऊ शकतात. म्हणजे कामगार मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ येण्याच्या अगोदर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला हा वस्तू संचचा लाभ आता मिळणार आहे. त्यावरती अपॉइंटमेंट लेटर असेल, त्याची दिवस असेल, तारीख असेल आणि ठिकाण असेल की तुम्हाला तो संच कुठे मिळेल. आणि हा व्हिडिओ येण्याच्या अगोदर जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर आपला फॉर्म भरा आणि लवकरात लवकर या वस्तू संच योजनेचा लाभ घ्या, कारण कधीही हा संच बंद होऊ शकतो किंवा जर संच त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर स्कीम देखील बंद होऊ शकते. त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्वाची मागणी आहे ती म्हणजे बांधकाम कामगार डिनर सेट योजना. तुम्हाला माहिती असेल 10,000 रुपये किमतीचे तुम्हाला भांडे दिले जातात. ज्या कामगारांनी हा जो डिनर सेट आहे याच्यासाठी फॉर्म भरले होते पण त्यांना लाभ मिळालेला नव्हता अशा कामगारांना आता लाभ देणं सुरू आहे. काही कामगारांनी 2024 मध्ये फॉर्म भरले, काहींनी 2025 मध्ये भरले, पण यामध्ये सगळ्यांनाच लाभ दिला गेला नाही. काही कामगार योजनेपासून वंचित राहिले होते, तर त्यांना आता डिसेंबर 15 पासून या ठिकाणी योजनेचा लाभ चालू होणार आहे. डिसेंबर 15 पासून त्यांना या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. ज्या कामगारांनी फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्यांनी या अगोदर व्हिडिओ येण्या अगोदर फॉर्म भरला नव्हता त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण वेबसाईट पुन्हा चालू करण्यात आलेली आहे. आता कामगारांसाठी एक अत्यंत महत्वाची टीप आहे ती म्हणजे वस्तू संच योजना, वॉटर प्युरिफायर किंवा आरोची योजना किंवा डिनर सेट योजना या दोन्हींपैकी एकाच योजनेचा लाभ
लाभ एका कामगाराला मिळेल, कोणत्याही कामगाराला दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही. आता या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला एकतर डिनर सेट मिळेल किंवा वॉटर प्युरिफायर मिळेल. पण जर तुमचा प्रश्न असेल की आम्ही एका घरामध्ये एक नवरा आणि एक बायको बांधकाम कामगार आहे, तर नवऱ्याने डिनर सेट घेतला आणि बायकोने संच सेट घेतला तर चालेल का? तर ते चालणार नाही. एका रेशन कार्ड वरती एका कुटुंबावरती एकतर एक वॉटर प्युरिफायर मिळेल किंवा एक तुम्हाला डिनर सेट मिळणार आहे. या व्यतिरिक्त जास्त लाभ कोणालाही दिला जाणार नाही. अशी अपडेट आपल्याला डायरेक्ट वेबसाईट वरती पाहायला मिळते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता. आपल्या वेबसाईटचे नाव आहे महाबीओसी. ही बांधकाम कामगारांसाठी बनवली गेलेली वेबसाईट आहे, ज्यामध्ये तुम्ही सगळे फॉर्म घर बसल्या ऑनलाईन भरू शकता. सगळ्या फॉर्मची पात्रता अपात्रता या ठिकाणी घर बसल्या ऑनलाईन चेक करू शकता. आता बांधकाम कामगार घरकुल योजनेबद्दलची ही सगळ्यात महत्त्वाची चौथी मागणी आहे. कामगारांना महत्त्वाचा प्रश्न असतो की आम्हाला घरकुल घ्यायचंय, तर जाणून घ्या. घरकुल योजना अर्बन आणि रुरल क्षेत्रासाठी काम करते. म्हणजे ही जी घरकुल योजना आहे हिला दोन हिस्स्यांमध्ये डिवाइड केलेलं आहे. नवीन घर बांधायचे असो किंवा जुन्या घराची दुरुस्ती करायची असो, पात्र कामगारांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाईल. घरकुल बांधण्यासाठी अनुदानाची रक्कम काय असेल? कामगारांना पहिला प्रश्न असतो की पैसे किती मिळणार, कारण खर्च तर तुम्हाला माहिती आहे 2 लाख रुपये मिळणार म्हणल्यावर कागदपत्र असतील, फॉर्म भरण्याची प्रोसेस असेल, याला वेगवेगळा खर्च लागतो. पण कुणीही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्ही तुमच्यासाठी एवढी महत्त्वाची माहिती घेऊन येतो, तुम्ही इकडे तिकडे किती काही खर्च करता पण 1 मिनिट व्हिडिओला लाईक करून देत नाहीत आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून देत नाही. कामगार मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला या 5 योजनांपैकी कमीत कमी 3 योजनांचा लाभ 100% मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अर्बन क्षेत्रासाठी 2 लाख रुपये म्हणजे शहरी भागातील कामगारांना 2 लाख रुपये घर बांधण्यासाठी आणि घराच्या दुरुस्तीसाठी किती मिळतील हे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जे आपलं कामगार मंडळ असेल तेथे सांगितलं जाईल. आणि रुरल क्षेत्र म्हणजेच गावाकडील भागाकडे घर बांधण्यासाठी 1.5 लाख रुपये हे तुम्हाला अटल बांधकाम कामगार घरकुल योजनेअंतर्गत दिले जातील. आणि गावाकडे तुम्हाला जर घराची दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी किती पैसे दिले जातील याची अपडेट देखील तुम्हाला आता डायरेक्ट त्या ठिकाणी मंडळामध्ये मिळेल. आणि कामगारांना ऑनलाईनच अर्ज भरायचा आहे, कारण फेब्रुवारी 2025 पासून ऑफलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस संपूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. बांधकाम कामगार आरोग्य योजना ही सर्वात महत्त्वाची आणि 5वी मागणी आहे. या योजनेअंतर्गत कामगारांच्या संपूर्ण कुटुंबासाठी, ज्यामध्ये पत्नी आणि 2 मुलं ज्यांचं वय 18 वर्षाखाली असेल आणि त्या कामगाराचे आई वडील, हे 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचारांचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांचा समावेश आहे. जर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून माहिती लागत असेल की कोणते दवाखाने या ठिकाणी असतील जास्तीत जास्त, त्यांची लिस्ट काय असेल, तर तुम्ही तुमच्या कामगार मंडळाला जाऊन तेथे दवाखान्यांची लिस्ट किंवा तेथील जे चेकअपचे ऑफिस आहे त्यांची लिस्ट मागू शकता. आता आज दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी शासनाने बांधकाम कामगाराच्या 5 महत्त्वाच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत, ज्यामुळे बांधकाम कामगारांना पुढील लाभ मिळणार आहेत. ज्यामध्ये पहिला आहे स्कॉलरशिपचा, दुसरा आहे वॉटर प्युरिफायर किंवा वस्तू संचाचा लाभ, त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे डिनर सेट लाभ. आता तुम्हाला दुसरा किंवा तिसरा याच्यापैकी कोणत्याही एकाच योजनेचा लाभ दिला जाईल. त्यानंतर घरकुलची अनुदान योजना आणि आरोग्य योजना. आता कामगार मित्रांनो, या 5 मागण्या न म्हणता ह्या ज्या 5 योजना आहेत, या 5 योजनांबद्दल तुम्हाला काहीही प्रश्न राहिला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.